जी की 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री असताना म्हणजे 70 वर्षामध्ये मराठ्यांचं राज्य असताना मराठा मुख्यमंत्री असताना एक मराठा आरक्षणासाठी एक साधा मोर्चा कधी निघू शकला नाही। परंतु आरएसएस बीजेपीचं सरकार केंद्रात आलं, महाराष्ट्रात आलं 2014 पासून फडणवीस सरकार आलं आणि मग 2016, 17, 18 हे फडणवीसची फूस असल्यामुळे मोठमोठे लाखांचे मोर्चे निघायला लागले की जे आधी 1500चे मोर्चे काढू शकत नव्हते ते अचानक लाखांचे मोर्चे सरकारच्या मदतीने काढायला लागलेत। टोल माफ, शाळा कॉलेजेसला सुट्ट्या जाहीर करणे, सगळ्या प्रकारची सोयी सुविधा तुमच्यासाठी शासनाने करणे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदत पुरवून हे लाखांचे मोर्चे त्याही वेळेस काढले गेलेत। संघ भाजपने आणि शासनाने केलेली मदत त्याही वेळेस आपण वर्तमानपत्रातून वाचलेली आपण पाहिली। त्यानंतर मध्ये फडणवीस सरकार गेलं, नंतर उद्धव ठाकरे सरकार आलं, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं, तसं जजमेंट 5 मे 2021 रोजी दिलं। जी त्यावेळेस सुद्धा उद्धव ठाकरेंचं सरकार असल्यामुळे म्हणजे फडणवीस सरकार नसल्यामुळे, संघ भाजपचं सरकार नसल्यामुळे त्यावेळेस सुद्धा एकही मराठा मोर्चा 1500चा हे काढू शकले नाहीत। परंतु खोके सरकार परत आलं, फडणवीस परत सत्तेत आलेत आणि पुन्हा मग यांचं ही सगळी नौटंकी, उपोषण, नंतर मोर्चे, नंतर सभा आणि पुन्हा आता मुंबई गाठणे वगैरे हे सगळे पुरावे